कसं आहे ना, परदेशात यायचं स्वप्न सर्वांचंच असतं. माझंही होतं. पण मला वाटलं नव्हतं की मी लग्न झाल्यानंतर परदेशात येईल. फायनली मी बॅग पॅक करून सगळ्यांचे गोड असे आशीर्वाद घेऊन निघाली. एक नवीन सुरुवात, एक नवीन अनुभव, एक नवीन देश, एक नवीन आयुष्य, सगळं काही नवीन जणू माझी वाट बघत होतं. आणि सर्वात आपुलकीने वाट बघणारा म्हणजे माझा नवरा. इथे आल्यावर असं वाटलं किती सुंदर आहे हे सगळं. पण या सगळ्यात मनात विचारांचे गोंधळ सुरूच होते. मला वाटतं काही लोक म्हणत असतील, हिला जाऊन महिना झाला, कसली घरची आठवण येणार आहे, मस्त मजा करत असेल. पण म्हणतात ना, जिथे मन असतं तिथे वेदना या असतातच. आणि मी इथे आहे, पण माझं मन अजूनसुद्धा तिथल्या माणसांमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या स्कूल फ्रेंड्समध्ये, तिथल्या संस्कृतीमध्ये, तिथल्या सणांमध्ये, फेस्टिवल्समध्ये अजूनसुद्धा असं लहान लहान गोष्टींमध्ये अडकून आहे. अजून तरी मला असं नवीन चॅलेंज काही समोर नाही आले, कारण सारंग माझ्यासोबत आहे. पण अचानक काही आठवलं तर डोळ्यात अश्रू येऊन इंडियाची खूप जास्त आठवण येते. अगदी मन भरून येतं. कधी कधी असं वाटतं, जमेल ना मला हे सगळं. वेगळी माणसं, वेगळी संस्कृती, वेगळं शहर, होईल ना मला याची सवय. सगळं काही नवीन आहे माझ्यासाठी. मग आठवतं साथ देणारा नवरा आणि इंडियामधली ती आपली माणसं आहेत सोबत. मग जमेल मला पण. लवकरच होईल मलाही याची सवय. या गोड अशा क्यूट दुनियेची सवय मलाही लवकरच होईल.